मैत्रिणींनो, समर्थ किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण पाकातल्या पुऱ्या बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। इथं मी एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये 0 नंबरचा 1 वाटी रवा घेतला आहे। रवा एकदम बारीक आहे। त्यात अर्धा वाटी मैदा घालून घेतला आहे, चिमूटभर मीठ आणि 1 चमचा कडकडीत तुपाचं मोहन। आता आपण हे तूप मैद्याला आणि रव्याला छान चोळून घेऊ। त्यानंतर रूम टेम्परेचरचं छोटी वाटी दूध यात घालून हे मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ थोडं सैलसर असं मळून घेऊ। पीठ थोडंसं सैलसरच ठेवायचं, म्हणजे रवा छान फुगतो आणि पीठ मऊ होतं। 10-15 मिनिटात आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण इकडे पाक करायला घेऊ। इथं मी जाडतळाचं भांडं घेतलं आहे, त्यात पाक करण्यासाठी 1 वाटी साखर घातली आहे। त्यात साखर भिजेल एवढंच पाणी घालून घेतलं आहे आणि मीडियम आचेवर आपल्याला हे साखर वितळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे। या पाकामध्ये छान मी कलर येण्यासाठी खाण्याचा रंग पाण्यात कालवून घातला आहे, त्यामुळे पाक हा छान दिसतो। तुम्ही केशरही घालू शकता। इथं बघू शकता पाकाला आपला छान कलरही आला आहे आणि पाक उकळलाही आहे। पाक एकदम घट्टही करायचा नाही, एकतारी पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे। आपला पाक बनवून तयार आहे। आता आपण गॅस बंद करू। यात आता मी अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेणार आहे, तेही आपण छान मिक्स करू। आता पुऱ्या तळण्यासाठी मी इकडं तेल तापत ठेवलं आहे। 10 मिनिटानंतर बघू शकता आपलं पीठ छान मस्त मऊसूत तयार झालेलं आहे। आता या पिठाची एक गोळी करून मी छान पोळीसारखी लाटून घेणार आहे। ही पारी एकदम पातळ लाटून घ्यायची आहे, म्हणजे पुऱ्या ह्या खुसखुशीत होतात। मी आता एका वाटीच्या साहाय्याने याचे गोल गोल असे भाग कट करून घेणार आहे, म्हणजे पुऱ्या एकसारख्या छान होतात। अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या बनवून घेणार आहे। ह्या आपण एका ताटात काढू। आता आपण तळायला घेऊया। आपलं तेलही तापलं आहे, यात ह्या पुऱ्या आपण घालून घेऊ। पुरी आपल्याला छान सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे। तुम्ही इथं बघू शकता आपली पुरी किती छान टम्म फुगत आहे आणि त्याला छान सोनेरी रंगही आला आहे। आता आपण त्या काढून घेऊ। अशाच आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊ। पुऱ्या थोड्याशा कोमट झाल्या की आपण पाकामध्ये या सोडून घेणार आहोत आणि याला थोडंसं खालीवर करून पाक आतमध्ये शिरेल याप्रमाणे थोडंसं त्याला हलवून घेणार आहोत। आपल्याला जर जास्त गोड हवे नसेल तर 1-2दा पुरी खालीवर करून ती काढून ठेवावी आणि जास्त पाक भरलेला हवा असेल तर थोडीशी ती 5 मिनिटं आत ठेवावी। आमच्याकडे जास्त पाक भरलेली पुरी आवडते, त्यामुळे मी इथे 5 मिनिटं त्यात पुरी ठेवणार आहे। पाच मिनिटानंतर पाक पुरीमध्ये छान भरतो। आता मी ह्या सगळ्या पुऱ्या एका डिशमध्ये काढून घेणार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला जरूर सांगा। आवडली तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।